सरकार खरोखरच मराठा समाजाला न्याय देण्यासाठी हालचाल करते का, की जरांगे पाटलांचा ताफा मुंबईला येण्याआधी थांबवण्याचा प्रयत्न आहे? हा उपसमितीचं पुनर्गठन, न्यायाधीश शिंदे समितीच्या बैठका, ही सर्व पावले खऱ्या समाधानासाठी आहेत की आंदोलनाची तीव्रता कमी करण्याचे राजकीय डावपेच? मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठा समाजाचा प्रश्न पुन्हा पेटला आहे. येत्या 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाचा भव्य मोर्चा मुंबईकडे धडकणार आहे. पण या मोर्चापूर्वीच राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर दौऱ्यावर असताना माध्यमांना दिलेले उत्तर, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पोलीस बघून घेतील, यावरून जरांगे पाटलांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बघून घेतील म्हणजे काय? फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस का? आमच्यावर हल्ले करणार का? असा सवाल करत त्यांनी एक इशारा दिला. आता माझ्या पोरांना धक्का लागला तर संपूर्ण राज्य कायमस्वरूपी बंद होईल. या पद्धतीने वातावरण तापत असताना जरांगे यांच्या आंदोलनाआधीच सरकारकडून काही हालचाली सुरू झाल्या आहेत. मराठा समाजाच्या मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन करून राधाकृष्ण विखे पाटील यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या उपसमितीचं काम जात प्रमाणपत्र वितरणातील अडचणी दूर करणं, आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणं आणि निर्णय प्रक्रियेला गती देणं असं सांगितलं जात आहे. याआधी या समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते. त्याचबरोबर राज्य सरकारने नियुक्त केलेली न्यायाधीश शिंदे समितीही सक्रिय झाली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीची महत्त्वपूर्ण बैठक छत्रपती संभाजीनगर येथे झाली. कुणबी जात नोंदीचा सखोल तपास सुरू आहे आणि गेल्या 22 महिन्यात महसूल विभागाने तब्बल 2,36,000 कुणबी प्रमाणपत्रे दिल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली. मात्र या बैठकीस खास निमंत्रण मिळूनही मनोज जरांगे पाटील गैरहजर राहिले. यानंतर त्यांना विचारले असता जरांगे पाटील म्हणाले, समितीचं काम आम्हास ठाऊक आहे, त्यात काही आक्षेप नाही, पण आमच्या मुख्य मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. जर 27 ऑगस्टपर्यंत निर्णय झाला नाही तर आम्ही लाखोंच्या संख्येने मुंबईकडे जाऊ. सरकार नेहमीच कायदा व सुव्यवस्था राखणे या नावाखाली वेगवेगळी पावले उचलून अशी आंदोलने सांभाळण्याचा प्रयत्न करत असते. यातील काही कारणे प्रत्यक्षात राजकीय दबाव आणण्यासाठी वापरली जातात, तर काही खरोखरच सुरक्षेसाठी असतात. अहिंसक पद्धतीनं केलेलं आंदोलन, जनमत आणि कायदेशीर वैधता हे 3 घटक जर आंदोलकांनी टिकवून ठेवले तर सरकारकडून होणाऱ्या दडपशाहीवर मात करणे सोपे जाते आणि आंदोलनाची ताकद वाढते. जर मोठ्या प्रमाणावर आंदोलक सामील होणार असतील तर प्रशासनाशी संवाद ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्या प्रतिनिधींनी सतत चर्चा करण्याची तयारीत असल्याचा संदेश देणं हे तेवढंच महत्त्वाचं ठरतं. यावेळी नक्की कोणत्या पद्धतीने आंदोलन पुढे जाणार आहे हे पाहणं सर्वांसाठीच महत्त्वाचं ठरणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? जरांगे पाटलांच्या या आंदोलनाचा फायदा मराठा आरक्षणासाठी किती होईल आणि त्यांच्या मागण्या यावेळी मान्य होतील का? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.